नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव समीर सताळकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत असो. मी तुमच्यापुढे सध्या शॉर्ट व्हिडिओज सादर करत आहे. एरर डिटेक्शन प्रॅक्टिसचा सेकंड व्हिडिओ मी तुमच्यापुढे आणत आहे, ज्याच्यामध्ये आपण काळाच्या वापरातल्या ज्या चुका आहेत त्या बघत आहोत, त्या कशा ओळखायच्या. तर वेळ न दवडता पहिलं वाक्य आपल्यापुढे मी घेऊन येत आहे. हे आहे पहिलं वाक्य. तर वाक्य वाचा. वाक्य तुमच्या समोर आहे. वाक्यातला जो चुकीचा भाग आहे तो अधोरेखित आहे. इथे वाक्यामध्ये काळ चुकीचा वापरलेला आहे, तो आपल्याला हुडकायचा आहे की तो चुकीचा वापरलेला काळ कोणता आणि त्याच्याऐवजी योग्य काळ कोणता हवा. त्यासाठी एक छोटीशी हिंट खाली दिलेली आहे. त्या हिंटचा मराठी अर्थ असा आहे की भूतकाळात जर दोन घटना पाठोपाठ घडत असतील, कशा म्हणजे एखादी घटना घडायच्या दुसरी घटना घडून जात असेल, तर जी घटना प्रथम घडते ती नेहमी पूर्ण भूतकाळात जाते आणि जी घटना नंतर घडते दुसऱ्या क्रमांकावर ती नेहमी साध्या भूतकाळात घेतली जात असते. या नियमानुसार या वाक्यामध्ये तुम्हाला चूक हुडकणं सोपं जाईल. वाक्याचा टोटल अर्थ काय की आम्हाला बघून धक्का बसला, आम्हाला हे समजल्यावर धक्का बसला की कोणीतरी आमची बॅग चोरली. आता याच्यामध्ये दोन क्रमागत घटना कशा आहेत की कोणीतरी आमची बॅग चोरली ही दोन क्रमागत घटनांपैकी पहिलं घटना आहे आणि आम्हाला बघून धक्का बसला ही दुसरी घटना आहे. आणि आत्ताच आपण काय शिकलो, भूतकाळातल्या दोन क्रमागत घटना कशा मांडल्या जातात इंग्रजीमध्ये. जी घटना प्रथम घडते ती पूर्ण भूतकाळात जाते आणि जी घटना नंतर घडते ती साध्या भूतकाळात जाते. त्यामुळे तुम्हाला एव्हाना चूक कळलीच असेल की या वाक्यामध्ये स्टोलच्या रूपानं जो साधा भूतकाळ वापरला आहे तो चुकीचा आहे. त्याच्याऐवजी तो पूर्ण भूतकाळ पाहिजे. म्हणजे इथं असं म्हटलं गेलं पाहिजे की आम्हाला हे समजल्यावर धक्का बसला की कोणीतरी आमची बॅग चोरली, असं न म्हणता कोणीतरी आमची बॅग चोरलेली होती असं म्हटलं पाहिजे. म्हणजे त्याची शुद्ध रचना ही अशी पाहिजे. हे तुमच्या पुढं ते शुद्ध केलेलं वाक्य. तर तुम्हाला कळलं असेल की यावरून आपण कोणता नियम शिकू शकतो की ज्यावेळेस दोन क्रमागत घटना भूतकाळात घडतात, कशा की एखादी घटना घडायच्या दुसरी घटना जर घडून जात असेल तर जी घटना प्रथम घडते ती पूर्ण भूतकाळात जाते आणि जी घटना नंतर दुसऱ्या क्रमांकाची असते ती नेहमी साध्या भूतकाळात जाते. आणि त्या नियमानुसार या वाक्यामध्ये ही अशी दुरुस्ती. तर काही प्रॅक्टिसची वाक्य तुमच्या पुढे देत आहे. चुकीचं आणि बरोबर दोन्ही वाक्य तुमच्या समोर आहे. तर त्यावरनं तुम्हाला या नियमाची उजळणी होईल. एवढंच. तुम्ही वाक्य इंग्लिशमध्ये वाचून त्याचा मराठी अर्थ लक्षात घेऊन वाक्यामध्ये चुकलेला भाग चुकलेला काळ समजून घेऊ शकता. तर घटना क्रमांक 1चं वाक्य कुठलं, वर्ग शिक्षकाने हजेरी घेतली, म्हणजे वर्ग शिक्षकाने हजेरी घेतलेली होती, हे घटना क्रमांक 1चं वाक्य. आणि तो वर्गात प्रवेश करण्यापूर्वी हे घटना क्रमांक 2चं वाक्य. आणि नियमानुसार पहिलं वाक्य, पहिली घटना ही नेहमी पूर्ण भूतकाळात जाते आणि दुसरी घटना साध्या भूतकाळात जाते. म्हणजे टोटल वाक्याचा अर्थ असा हवा की त्याने वर्गात प्रवेश करण्यापूर्वी वर्ग शिक्षकांनी हजेरी घेतली नाही, घेतलेली होती, पूर्ण भूतकाळ. आणखीन एक उदाहरण तुमच्या समोर आहे. कळलंच असेल वाक्यामध्ये चुकलेला भाग कोणता आहे, वाक्यामध्ये चुकीचा वापरलेला काळ कोणता आणि त्याची दुरुस्ती कशी. तर ॲक्सिडेंट व्हिक्टिमला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी त्याने शेवटचा श्वास घेतला असं साध्या भूतकाळात न म्हणता ते कसं म्हणलं गेलं पाहिजे, ॲक्सिडेंट व्हिक्टिमला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी त्याने शेवटचा श्वास घेतलेला होता. बस हा काळाचा बरोबर आणि चुकीचा आणि बरोबर वापर आपल्या समोर आहे. आणखीन एक प्रॅक्टिसचं वाक्य तुमच्या समोर आहे. शांतपणे वाचा आणि समजून घ्या हा नियम कसा अप्लाय होतो इंग्लिशमध्ये. तर कळलं, वडील घरी येण्यापूर्वी आईने स्वयंपाक केला असं साध्या भूतकाळात न म्हणता कसं म्हणलं पाहिजे, वडील घरी येण्यापूर्वी आईने स्वयंपाक केलेला होता. जे क्रमागत घटनापैकी घटना क्रमांक 1चं वाक्य असतं भूतकाळातलं ते पूर्ण भूतकाळ घेतं आणि दोन क्रमागत घटनापैकी जे घटना क्रमांक 2चं वाक्य असतं ते साध्या भूतकाळात मांडलं जातं. प्रॅक्टिसचं आणखीन एक वाक्य तुमच्या समोर. तर हे असं न म्हणता असं म्हणलं कसं म्हणायचं नाही, ज्यावेळेस मी वर्गात पोहोचलो शिक्षकांनी शिकवायला सुरुवात केली असं साध्या भूतकाळात न म्हणता कसं म्हणलं पाहिजे, ज्यावेळेस मी वर्गात पोहोचलो शिक्षकांनी शिकवायला सुरुवात केलेली होती
असं म्हणलं पाहिजे. म्हणजे 2 क्रमागत घटनांपैकी जे घटना क्रमांक 1चं वाक्य असतं भूतकाळामध्ये ते पूर्ण भूतकाळ घेतं आणि घटना क्रमांक 2चं वाक्य साधा भूतकाळ घेतं. त्या नियमानुसार ही वाक्य अशी लिहिली जातात. मग चुकीचं आणि योग्य दोन्ही वाक्य तुमच्या समोर आहे. त्यानुसार हा नियम इंग्लिशमध्ये नेमका कसा अप्लाय होतो हे तुम्हाला कळेल. पुढचं वाक्य, कळलं? तर हे वाक्य असं म्हणता कामा नये की फायर फायटर्स घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी आगीने मोठे नुकसान केले, असं साध्या भूतकाळात न म्हणता हे असं म्हणलं गेलं पाहिजे, फायर फायटर्स घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी आगीने मोठे नुकसान केलेले होते. कारण की आगीनं मोठं नुकसान करणे हे घटना क्रमांक 1चं वाक्य आहे. भूतकाळातल्या 2 घटनांपैकी ते घटना क्रमांक 1चं वाक्य असल्यामुळे ते पूर्ण भूतकाळ घेणार आणि फायर फायटर्स घटनास्थळी पोहोचणे हे दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य असल्यामुळे ते साधा भूतकाळ घेणार. तर आणखीन एक प्रॅक्टिसचं वाक्य तुमच्या समोर आहे. तर हे वाक्य कळलं असेल. तर घटना क्रमांक 1चं वाक्य असतं, हा पूर्ण भूतकाळ कधी कधी पॅसिव्ह पण जाऊ शकतो. घटना क्रमांक 1चं वाक्य पूर्ण भूतकाळ जसं ऍक्टिव्ह जातं तसं पॅसिव्ह जाऊ शकतं. इथं फक्त काय झालंय, पूर्ण भूतकाळाचं घटना क्रमांक 1चं वाक्य ऍक्टिव्ह न घेता पॅसिव्ह घेतलं गेलंय. म्हणजे हे वाक्य असं म्हणलंय की ती बसमध्ये आपल्या सीटवर बसण्यापूर्वी तिची पर्स कुणाकडनं चोरली गेली असं न म्हणता कसं म्हणलं पाहिजे, ती बसमध्ये सीटवर बसण्यापूर्वी तिची पर्स कुणाकडून तरी चोरण्यात आलेली होती, चोरीला गेलेली होती. ओके, मग घटना क्रमांक 1चं वाक्य पूर्णभूत ऍक्टिव्ह होईल, नंतर पॅसिव्ह होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा माझा शॉर्ट व्हिडिओ होता. तिसरा व्हिडिओ मी लगेच तुमच्या पुढे आणत आहे. तर टेन्सेसवरचे अनेक व्हिडिओ झाल्यानंतर इतरही घटकांवरचे एरर डिटेक्शनचे व्हिडिओ सादर करणार आहे. बघत राहा माझे चॅनल, सबस्क्राईब करा आणि शेअर पण जरूर करा. MPSCच्या विद्यार्थी मित्रांना ह्याचा विशेष उपयोग होईल.